नमस्ते किसान, नमस्ते भारत। मैं किरण किसान पाठशाला के साथ और मैं हूँ आज महाराष्ट्र टूर पर। पपीते का प्लॉट है, यहाँ पर विजिट करने आया हूँ। मिलिंद सर नमस्ते। नमस्ते। नमस्ते भैया। हाँ नमस्ते। काय कुठे आहेत आपण? मालेगाव पोस्ट। तुमचं नाव काय? मेरा नाम माधव बाबूराव गवळी। क्रॉप डॉक्टर। हाँ हाँ क्रॉप डॉक्टर कोर्स किया है अभी आप। बरोबर। कधीची लागवड? 8 जानेवारी। 8 जानेवारी। किती लागवड आहे? 800 बोर्ड आहेत प्लांट। अच्छा। हाँ व्हरायटी कुठली? 15 नंबर आहे ना? हाँ। हां। आणि तुम्ही पूर्ण आपल्या गाईडलाईननुसार लावलेली आहे? हो 45 डिग्रीवर तेरच्या करून लावलेला आहे। हां सर्व गाईडलाईन प्लस फॉलो। 5x9 वरती। हो 5x9 5x9 झिगझॅग पॅटर्न आहे आणि 70-30 पूर्ण फॉलो केलेली आहे। म्हणजे दोघं साईडच्या मध्ये ड्रीप टाकलेली। आता मल्चिंग आता केलं ना तुम्ही? हां जस्ट केलं रे। त्याच्यात ही जी ड्रीप आहे ना, हो वर घ्यायची। हां ती वर घ्या, इकडच्या बाजूने टाका त्याला। आणि हे इकडून आहे। हां ही इकडून ती आतल्या साईडला पूर्ण फॉलोअप केलेलं आहे यांनी। आणि ही बघा एक 15 नंबर जी आहे त्याच्याबद्दल एक थोडं 2 शब्दात जर सांगायचं ना, तर 15 नंबर व्हरायटी जी आहे आणि रेड लेडी तैवान 786 या 2 व्हरायटींमध्ये एक फरक आहे। 15 नंबरची जी आहे ती कंपन्या म्हणजे हाताने बियाणे काढून ती प्रोसेस करतात। त्याच्यामध्ये काय होतं की जी जेन्युइन बियाणं असतं ओरिजिनल ते सहसा येत नाही याच्यामध्ये, त्याच्यामुळे मिक्सिंग प्लॉट दिसतो। जसं 786चा प्लॉट असतो आपला रेड लेडीचा, त्याच्यामध्ये नर मादीचं प्रमाण मेंटेनमध्ये असतं आणि त्या तो तसा हा प्रकार 15 नंबरमध्ये सहसा म्हणजे त्या पद्धतीनं येत नाही। त्याच्यामुळे जनरली जेवढेही 15 नंबरचे प्लॉट बघितले त्याच्यामध्ये काय आहे की एकंदरीत 25 ते 40% त्यांना म्हणजे कुठे कुठे फ्लावरिंग कमी येतात किंवा वरून कमी येतात, या पद्धतीनं आहेत। आता हे बघा, हे एक इथं झाड आहे, या पद्धतीनं आहे ना, खालून इथून जे आहे इथून फ्लावरिंग लागायला पाहिजे। हां ही खरी। हां पपईचं जर उत्पादन चांगल्या पद्धतीनं घ्यायचं असेल आपल्याला, त्याच्यातून आउटपुट काढायचं असेल तर ह्या पद्धतीनं त्याची सेटिंग पाहिजे, फ्लावरिंगची सेटिंग। किंवा त्याच्यात असं येतं की काही काही झाडं असे असतात की इथून बघा खालून काही नाही, त्याला फक्त इथून वरतून सुरुवात झालेली आहे। ते पण 3-3 पकड एक नाही। हां ठीक आहे, पण आहे पण येतात म्हणजे हे असं थोडं याच्यात दिसतात, ऑड इव्हन येत आहे ते। हां व्हेरिएशन थोडं दिसतं याच्यामध्ये 15 नंबरमध्ये। बाकी तुम्ही जे मॅनेजमेंट केलेलं आहे आपल्या पद्धतीनं 70-30ने फॉलो केलेलं आणि जो ग्राफ ठेवलेला आहे 5x9, जनरली काय करतात लोक इथं की समोरासमोर लावतात, 8x8 काहीतरी अंतर ठेवतात शक्यतो, त्याच्यामुळे समोरासमोर झाडं येतात। त्याच्यामुळे काय होतं की जसं ही झाडवर समोर राहिलं असतं तर दोघं पानं एकमेकांना टच झाली असते आणि जो समजा याच्यावर व्हायरस आला तर तो याच्यावर लवकर पसरला असता आणि पूर्ण प्लॉटवर लवकर पसरतो। तुमचा एक फायदा इथे झाला की पानं कुठेच टच नाहीत एकमेकांना, पूर्ण गॅप आहे। त्याच्यामुळे ह्या झाडावर जर समजा व्हायरस आला तर तो फक्त इथे लिमिटमध्ये राहील। हां बाकी तुम्ही जे VM स्प्रे कंटिन्यू करतायत ना, किती किती दिवसांनी करतायत? 15 ते 20 दिवसात करतो आता। इतर प्लॉट जे बघितले बाकीचे बऱ्याच जणांवर व्हायरस इथे जवळपास 5% कुठे कुठे आहे, तो येतोच, तो वातावरणात असतो, पण ते VM स्प्रेने कंटिन्यू म्हणजे रिकवर होतो। नाही आणि सर याला पण याला ऊसाचं क्षेत्रफळ कारणीभूत आहे। जिकडे ऊस असतो त्या ऊसावरूनच हा लिप करली पपयावर कन्वर्ट होतो। हा ऊसाद्वारे सकिंग पेस्ट जे असतात आपले त्याच्यामुळे पांढरी माशी त्याच्यामुळे ते जास्त पसरतो। तुम्ही काय सांगत होते 15 नंबरचं? 15 नंबरमध्ये त्याच्यापेक्षा 786 लावलं असतं तर बरं वाट झाला असं वाटलं नंतर। ते काय काही बरेच शेतकरी काय करतात की एक इकॉनॉमिकची जोड देतात त्याला, म्हणजे बऱ्याच ठिकाणी असतं की ते 15 नंबरचं रोप जे आहे कमी पैशांमध्ये मिळतं आणि अवेलेबल होऊन जातं। त्याच्यामुळे काय की बरेच शेतकरी ते पैसे 2 रुपये वाचवण्याच्या नादामध्ये अशी व्हरायटी घेतात आणि त्याच्यामध्ये काय की समजा तुमचे 1000 झाडामध्ये 200 झाडांवर जर असे माल नसेल, तुम्ही त्याला खाऊ पिऊ घालतात, खतं देतात, स्प्रे करतात त्याच्यावर, तो खर्च तुमचा वेस्ट जातो। म्हणजे 700-800 झाडांचं तुमचं उत्पादन येतं, बाकी 200-300 झाड तुमचं म्हणजे 20-30% तुमचा तिथेच लॉस होतो।
हे असं व्हेरिएशन नको, त्यासाठी जेन्युइन बियाणं घ्यायचं चांगली नर्सरीमध्ये. 2 पैसे जास्त गेलं चालेल, पण आउटपुटून तेवढं येतं. हा. पपईचं एक असं आहे की तुम्ही जर चांगलं मॅनेजमेंट केलं, आता हे झाड तुम्ही जसं बघितलं हा. जिथून खालून फुलं पडायला लागलेली आहेत, हा. चांगला जर असेल तर एक झाड कमीत कमी 70 किलो ते 80 किलो 150 किलोपर्यंत माल देतं. त्याची कॅपॅसिटी आहे. पण आपण 20-25 किलोमध्ये दम टाकून देतो. समजा 150 किलो जर माल दिला, ॲव्हरेज जर समजा 70-80 किलो जरी माल दिला त्याने, 5 रुपये 10 रुपयाचा जरी रेट पकडला तर 80 किलो म्हणजे 800 रुपयाचं झाड जातं. 5 रुपये जरी पकडला तरी 400 रुपयाचं झाड जातं. केळीचं झाड जात नाही 400 रुपयामध्ये. रेट चांगला असला तर जातं. त्याच्यामुळे केळीपेक्षा पपई प्रॉफिटेबल आहे. पण एक लॉटरी सिस्टम, व्हायरस कंट्रोल आणि जेन्युइन बियाणं, या 2 गोष्टी पपईमध्ये मेन गोष्टी हां कव्हर करायच्या. बाकी हा जो पॅटर्न आहे 5x9चा आणि झिगझॅगचा, हा तुम्ही बियाणं ठीक आहे कुठलंही घ्या किंवा घ्या, पण हा जर पॅटर्न वापरला तर बऱ्याच ठिकाणी व्हायरस कंट्रोल होतो, पसरत नाही आणि बुंदा बनतो चांगला. चांगला केलेला आहे तुम्ही मॅनेजमेंट. जिथं अगोदर पाला टाकलाय तिथं आता मुळ्या भरपूर झालेल्या आहेत. भरपूर झालेले आहेत त्या ना. ठिकाणी आता हे स्प्रेड नंतर केला. शक्यतो या जे कचरा मल्चिंग केलं आहे त्याच्यावरून चालफीर नाही करायची. चालफीर करायला आपल्याला ही नाली जी आहे हा. त्या नालीवरून चालफीर करायची. हम्म. आणि नळी तुम्ही कचऱ्यावर टाका. ही ड्रीप लाईन आपली. तुम्ही जो आता वायसोनोमेटा आणि त्याचा जो स्प्रे घेता, हो. तो पूर्ण जसं तुम्ही झाडावरून पसरवता हो. तसं तो खालूनही करा, उलटा नोजल करून खालच्या पानांवर पण आणि पूर्ण या फुलांवर, दंड्यावर, पूर्ण याच्या बुंद्यावर, तण्यावर पण पूर्ण आंघोळ करून द्यायचं त्याला आतून मधून पूर्ण काय. त्याच्यात काय फक्त तुमचा 200 रुपये एकरी खर्च आहे वायसोनोमेटाचा. बाकी तुमची शेतातली माती आणि पाणी, 2च गोष्टी आहेत. पण तेच तुमचं 2000ची औषधी वाचवलं. छोटा जेव्हा होता ना तेव्हा हा. फार कोकडा झाला होता. हा, मी टाटामेटा औषध आणलं होतं, हां पण त्यानंतर एकदा मारलं, हां 2 वेळ मारलं तरी पण नाही गेलो. परत मग हे वायसोनोमेटावर तेवढा फर्स्ट टाइम होता माझा स्प्रेचा टाइम, हां हां तरी पण केला. हां 2 केले की लगेच कव्हर झालं, ते ओपनच झालं. कव्हर चांगले पानं आले हां, परत. चांगले पानं आले. मग वाटलं की ते परत डबेच काढले नाही दुसरे टाटामेटा आणि व्हीएम स्प्रेचा म्हणजे बिलीव वाटलं. कुठल्याही पिकावर रिझल्ट बेस्ट आहे. बेस्ट आहे. खूप छान. किती काय काय असं म्हणजे तुमचं लागवड काय काय? केळी, ऊस, पपई, केळी, पपई हे प्रमुख असतात आणि सगळे हळद म्हणजे पण असते. हायटेक फार्मर आहेत तुम्ही सगळे.